आता हिंदी काव्य संमेलन ठेवलं आणि जी व्यक्ती इथं कविता करण्यासाठी आले होते त्यांनी तसं बघितलं तर मोदी साहेबांच्या विरोधातच कविता केलेलं आपण सगळ्यांनी ऐकलेलं. म्हणजे मुद्दामूनच इथं असा कवी आणला गेला जो मोदींवर ताशेरे ओढू शकतो, हे मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. ते मेलडीवर जास्त बोलत होते. आता मेलडी चॉकलेट आणि मोदी साहेबांचा काय संबंध हे दुनियाला माहिती. म्हणजे एका पवित्र ठिकाणी कार्यक्रम होत असताना आध्यात्मिक कार्यक्रम घेणं, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य सांगणाऱ्या गोष्टी घेण्यापेक्षा कवी संमेलन तुम्ही घेता आणि कवी सुद्धा इथं येऊन मोदी साहेबांचेच कुठेतरी तिथं खिल्ली उडवतात, हे मात्र या ठिकाणी आपल्याला बघावं लागलं. त्यामुळे कार्यक्रम सिलेक्ट करत असताना आध्यात्मिक नाहीतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं काम धार्मिक खूप मोठं होतं. धार्मिक एखादा कार्यक्रम असेल तरच मला असं वाटतं ते शोभलं असतं. ठीक आहे, शेवटी सत्ताधारी आहेत, त्यांना तिथं खर्च करण्याचा अधिकार आहे, नाही तर ज्या पद्धतीने करायचं ते करत असतात. नाही, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर महात्मा फुले असतील, हे सर्व जे महामानव होऊन गेले त्यांच्या बाबतीत जयंतीनिमित्त जर खर्च होत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण जर खर्च कमी करायचा असेल तर राजकीय खर्च तुम्ही कमी करा. जसं आम्ही काल बोललो, सीआयडी कुठंच काही काम करत नाही ते बंद पाडा, त्याचा खर्च कमी करा. पण या महामानवांच्या जयंतीनिमित्त जो कुठला खर्च असेल तो चांगला आहे, पण जो खर्च होतो त्याचं ऑडिट सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे जो खर्च जो होतोय ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे कार्य काम, नाहीतर इथं जल्लोष हा कुठेतरी खर्च जास्त आणि जल्लोष कमी, नाहीतर कुठेतरी ज्या गोष्टी खऱ्या करायला पाहिजे त्या कमी वाटतात पण खर्च मोठ्या प्रमाणात झालाय असं कागदावर तरी तिथं दिसतंय. बघा, ते आता भाजपमध्ये गेलेले, तो त्यांचा तिथं विषय आहे. आम्ही सर्वजण, मी असेल, लंकेभाऊ असतील आणि इतरही सर्व जे कोणी लोक आहेत, लोकांना विश्वासात घेऊन आज रस्त्यावरची लढाई आम्ही लढत आहोत. आम्ही आमच्या तलवारी मॅन करून बसलेलो नाही, तलवाऱ्या घेतलेल्या आहेत, पण ते कोणासाठी घेतले तर सामान्य लोकांसाठी घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तिथं लढत राहू. शेवटी भूमिका घेणं, लढणं हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. ज्यांना जमतं ते लढतात, ज्यांना जमत नाही ते दुसरीकडे जाऊन त्या ठिकाणी शरणागती पत्करतात असं आपल्याला म्हणावं लागेल.